निर्गुण निराकार लेखक आणि सादर करते श्री राजीव शांताराम सत्ते। मला गेली कित्येक वर्ष एक विचित्र सवय लागली आहे, मृत झालेल्या व्यक्तींशी बोलायची। मला आसपास मृत झालेल्या व्यक्तींचे भास होणे, त्यांनी माझ्याशी बोलणे, संवाद साधणे या गोष्टी वारंवार होताना आढळतात। सुरुवातीला मीच मला हे माझेच भ्रम असतील असे समजायचो, पण तसे होणे वारंवार होऊ लागले। प्रथम मला ज्यांना नैसर्गिक मृत्यू आला नाही, ज्यांचे अकाली निधन झाले, त्यांच्याबाबतच असे अनुभव येत। ते माझ्याशी संवाद साधत आहेत असे मला वाटायला लागले। मी दिवसेंदिवस त्यांच्याच विश्वात रममाण राहू लागलो। त्यांना त्यांच्या आयुष्याविषयी माझ्याद्वारे लोकांना काहीतरी सांगायचे आहे असे मला वाटू लागले। मी शांतपणे बसायचो आणि त्यांच्या गेलेल्या आयुष्याविषयी चांगले अनुभवायचो, ते लिहूनही काढायचो, इतरांना सांगायचो देखील। अशा माझी भेट घेणाऱ्या लोकांमध्ये माझे नातेवाईक होते, मित्र होते, शेजारी पाजारी होते आणि कधीही मला न भेटलेल्या राहिलेल्या व्यक्तीही होत्या। अलीकडे मला ज्या व्यक्ती जिवंत आहेत त्या देखील माझ्याशी संवाद साधत आहेत असे वाटू लागले आहे। एखाद्या मित्राला मी त्याच्या मनातील एखाद्या क्षणी तो काय विचार करतोय याचे वर्णन मी करू लागलो आणि त्यांनीही सगळ्यांनी मी अजून कसे सांगितले याविषयी आश्चर्य व्यक्त केले। माझ्याशी एक शब्दही कधीही न बोलणारा एखादा अनोळखी माणूस रेल्वेच्या डब्यात किंवा एखाद्या बसमध्ये शेजारी बसला असला तर तो आता काय विचार करत आहे ते मी अचूक सांगू शकतो। असा अनुभव मी एकट्याच असताना आला असे नाही, तर मित्र किंवा नातेवाईक बरोबर असतानाही आला आहे। अलीकडे मला आणखी वेगळे अनुभव यायला लागले आहेत। ध्यानधारणेमध्ये मला रस वाटू लागला आहे। मी तासन तास एकांतात बसतो, त्यावेळी मला वेगवेगळे आध्यात्मिक अनुभव येतात। अनेक जणांना माझ्याशी एकट्याशी बोलायचे असते। त्या व्यक्ती माझ्या ओळखीच्या किंवा माहितीच्या नसतातही, तरी त्या माझ्याशी आपले मन, आयुष्यात त्यांना आलेले जगातले चांगले वाईट अनुभव शेअर करतात। अनेकदा मी खोलीत एकट्याच बसलो असताना अनेक जण आसपास असल्याचा मला अनुभव येतो किंवा भास होतो। सूक्ष्म रूपात त्या व्यक्ती मला भेटतात। त्यांना रूप, रंग, आकार, आकृती नसते, ते सारे निर्गुण निराकार असतात। हा अनुभव आगळा, वेगळा आणि अफलातून असतो। कोणतेही शास्त्रीय आधुनिक तंत्रज्ञान या गोष्टीला मान्यता देत नाही हे मला ठाऊक असूनही मी हा अनुभव स्वतः अनुभवतोय। माझ्या विज्ञानाशी असलेल्या बांधिलकीला या विरोधाभासाशी सांगायला घालणे किती योग्य आहे हे आता तुम्हीच ठरवायचे। निर्गुण निराकार अनुभव 1। सौ अक्षिता साठे। मी अक्षिता, सौ अक्षिता साठे, एक मध्यमवर्गीय गृहिणी। मी तरुणपणीच बँकेत नोकरी पकडली, आता बँक मॅनेजर झाले आहे। माझे लग्न 30 वर्षापूर्वी झाले। ती कौस्तुभ माझे पती, 2 मुले म्हणजेच एक मुलगा
त्याचे नाव अभि. त्या दुसरी मुलगी, तिचं नाव रती, वय वर्षे 18. अभिचे वय आता 20 वर्षे झाले आहे. तो एका मुलीच्या प्रेमात पडलाय. दोघेही एकाच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या फायनल इयर आहेत. पुढे लग्न करणार कधी हे अजून ठरवायचे आहे. माझी मुलगी रती मात्र लग्नाला तयार नाही. 18 वर्षांची असली तरी फ्री सेक्सवर तिचा विश्वास आहे. एकाच बरोबर आयुष्य काढून काय मजा मिळणार? आयुष्य कसे रंगीबेरंगी असावे, स्वतःला एकाच्या दामटीला का बांधायचे, या तिच्या प्रश्नाचे उत्तर मी नाही देऊ शकत. कारण माझे आयुष्यही तसेच गेले. मीही तिला आता मोकळी सोडले आहे. 30 वर्षांपूर्वी माझे लग्न झाले तेव्हा काळ वेगळा होता. सासू सासरे नणंदा दीर यांनी भरलेले कुटुंब होते. हळूहळू एकेकाची लग्न होत गेली तसे सगळे परदेशात गेले. सासूबाई आणि सासरे माझे लग्न झाल्यापासून 2-3 वर्षातच वारले. मी आणि कौस्तुभ असे दोघेच भारतात मागे बोललो. लग्न होऊन 6 वर्ष झाली तरी मूल होईना म्हणून मला दोष द्यायला कौस्तुभनं सुरुवात केली. मी आपण दोघेही डॉक्टरला दाखवूया म्हणून म्हटले तर कौस्तुभ त्याला तयार होईना. दोष दुसऱ्यातच असेल, माझ्यात नाही. कौस्तुभनं मला पुन्हा ऐकवलं, पण तो काही डॉक्टरांकडे यायला तयार होईना. मी शेवटी डॉक्टरांकडे एकटीच गेले. गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर महिलाच होत्या. त्यांनी मला तपासले, काही टेस्ट करायला सांगितल्या, त्याही मी केल्या. वैद्यकीय दृष्टीने मी आई होण्याच्या लायक होते. तुमच्या मिस्टरांना घेऊन या, त्यांची आपण तपासणी करू, स्पर्म करून पाहू, इतर काही तक्रारी असतील त्या दूर करू, मगच काय तो निर्णय घेऊ. गायनेकोलॉजिस्टने मला सांगितले. मी कौस्तुभच्या मागे लागून पाहिले, पण तो सगळा मला दोष द्यायचा. शेवटी एकदा कौस्तुभला मी ड्रिंक्स वाजली, वोडका, रम आणि मग विस्की यांचा वापर केला. तिन्हीच्या एकत्र पिण्याने त्याला जास्त जगली होती. मग खोटे खोटे स्थळात येऊन मी त्याचे हस्तमैथून केले. तोही त्या नशेत त्या सगळ्या प्रकाराचा आनंद लुटत होता. मी बाहेर पडणारे संपूर्ण वीर्य एका बाटलीत जमा केले आणि त्याला रसात झोपून डॉक्टरांना देऊन आले, त्याला जराही कल्पना न देता. तिसऱ्या दिवशी रिपोर्ट आला. त्याचा स्पर्म काउंट अगदीच कमी होता. जे स्पर्म्स होते तेही डिफेक्टिव्ह होते. त्याला मूल होणे अशक्य होते असे डॉक्टरांनी मला सांगितले. मी त्याला रिपोर्ट दाखवलाच नाही. फक्त मी काय समजायचे ते समजून गेले. आपण मूल अडॉप्ट करूया का? मी त्याला 4-5 दिवसांनी शांतपणे विचारले. तो संतापला, मला प्रचंड मारहाण केली, शिव्या दिल्या. मला तुझ्यापासून मूल झाले नाही तर मी हे लग्न मोडेन आणि दुसरे लग्न करेन. कौस्तुभने मला ओढून सांगितले. मी काय समजायचे ते समजले. मलाच माझे आता काय ते ठरवायचे होते. दिवस पुढे चालले होते. कौस्तुभ फार बोलायचा नाही. आता तर त्याने दारू पिणेही रोज चालू केले होते. माझ्यातला त्याचा इंटरेस्ट कमी झालाय हे मला जाणवलं.
मी ऑफिसात एकदा विचार करत बसले होते, एवढ्यात अविनाशचा फोन आला. अविनाश आमच्या कॉलेजमधल्या असलेला हिरो त्यावेळी अमेरिकेत होता. सुट्टीवर घरी आई वडिलांना भेटायला आला होता. अविवाहित, बॅचलर आणि तसाच देखणाही. मी त्याला माझ्या घरचे प्रॉब्लेम सांगितले. तुला एक सांगू, अविनाशनं मला विचारलं, मी तुझ्यावर प्रेम करत होतो, पण काय करणार, माझी आर्थिक परिस्थिती नीट नव्हती, तर तुला विचारणार कसे. मग मी अमेरिकेला गेलो, खूप पैसे मिळवले. भारतात नंतर एकदा आलो तर तुझे लग्न कौस्तुभ सालेशी झाले कळले आणि मग मी थेट पुन्हा अमेरिकेला गेलो. कौस्तुभलाही मी ओळखतो, माझ्या मित्राचा तो भाऊ आहे. अमेरिकेत खूप जणींबरोबर मजा केली, पण लग्न कोणाशीच केले नाही. मला बायको म्हणून तूच हवी होतीस. मी आता फक्त मस्त मजा करतो. एक विचारू, मला एक बाळदेशी, फक्त हे दान मलाच द्यायचे, कोणालाही कळून न देता. मी अविनाशला विचार करून सांगितले. दुसऱ्या दिवशी अविनाशने उबर बुक केले. मी सकाळी ऑफिसात जाते म्हणून घरून निघाले आणि थेट उबर हॉटेलमध्ये आले. मंगळवार ते शनिवार 5 दिवस, फक्त दिवसच मी अविनाश बरोबर घालवले. अविनाश बरोबर आपण फार सेक्स मध्ये रमले, प्रेम केले. त्यानेही मला एखाद्या फुलपाखराप्रमाणे जपले. रविवारी पहाटेच्या फ्लाईटने तो अमेरिकेला रवाना झाला. माझ्या गर्भात एक जीव ठेवूनच. महिना झाला तरी मंथली पिरियड्स आले नव्हते. 2 महिने होत आले तेव्हा कौस्तुभला नेहमी सांगितले. मला खात्री होती तुला दिवस गेले असणार, कौस्तुभ म्हणाला. डॉक्टरांनी तपासणी केली. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही मम्मी आणि कौस्तुभ पप्पा म्हणाल. मी आणि कौस्तुभ दोघेही खुश झालो. मी अविनाशला ऑफिसमधून फोन केला. मी तुझ्या मुलाची मम्मी होणार आहे. अविनाशनं त्या दिलेल्या दिवसांचेही आभार मानले आणि मला शुभेच्छाही दिल्या. आतापर्यंत निरीच्छा असलेल्या कौस्तुभ आता माझ्यावर कौतुकांचा वर्षाव करत होता. 9 महिने संपले आणि बाळाने जन्म घेतला. मुलाचे आम्ही दोघांनीही नाव ठेवले अवी. मी नाव ठेवले ते अविनाशची आठवण म्हणून. 2 वर्षांनी पुन्हा कौस्तुभने मूल आणण्याचा आग्रह झाला. त्याचवेळी अविनाशही भारतात आला होता. यावेळी मी महाबळेश्वरला ऑफिसची कॉन्फरन्स असल्याचे कौस्तुभला सांगितले. अविला एकट्याने सांभाळायला कौस्तुभ तयार झाला. मी आणि अविनाश 5 दिवस महाबळेश्वरला राहिलो. खूप मजा केली. आता अविनाश मला जास्त जवळचा आणि विश्वासाचा वाटत होता. 5 दिवसांनी दुपारी आम्ही मुंबईला परत आलो. अविनाश त्यांच्या वडिलांना भेटायला गेला तर मी तृप्त होऊन घरी आले. मला दुसऱ्यांदा दिवस गेले. पुन्हा मी अविनाशशी बोलले, त्याचे आभार मानले आणि पुन्हा मुंबईत येईल तेव्हा
घरी येण्याचे आमंत्रण देते. 9 महिने झाले. यावेळी मुलगी झाली. दोन्ही मुले माझे आणि अविनाशचे कॉम्बिनेशन होती. सुंदर, गोरी, खाली, बागल्यांसारखी. मी एकदा घरी लवकर आले. अवी आणि रती बरोबर बसले होते. तेवढ्यात कौस्तुभ कोणाला तरी बरोबर घेऊन आला. मी बाहेर येऊन पाहताच थक्क झाले. समोर कौस्तुभ बरोबर अविनाश उभा होता. माझा चेहरा एकदम पडला. मला काय होतंय तेच समजेना. एवढी नर्वस होऊ नकोस. हा माझा खास मित्र अविनाश. कॉलेजमधले आम्ही दोस्त. माझी अडचण माझ्याच लक्षात आली. मी तुला रागाने मारलेही, दारूच्याही आहारी काही काळ गेलो. पण एक दिवस अविनाश भेटला आणि मीच त्याला तुला फोन करायला सांगितले. एवढेच कशाला, तुम्ही उभे राहिला आणि महाबळेश्वरला गेलात, तेही माझ्याच पैशाने. अविनाशला मी तुला दान दिले ते माझ्या फायद्यासाठीच. आणि आज अवी आणि रती दोघेही माझीच मुली आहेत. जगासाठी आपल्या तिघांना सोडून हे सत्य सत्याच राहील. कौस्तुभ बोलत होता. अविनाश शांतपणे उभा होता. मी जिंकले होते, मीच हारलेही होते. आज अभि 20 वर्षांचा आहे. रती 18 वर्षांची आहे. त्यांच्या जन्माचे राज त्यांच्यापासून आता राजेच राहिले आहे. मी, कौस्तुभ आणि अविनाश आता एकत्र येतो. मी दोघांनाही सुखात समाधान ठेवते. अर्थात दोघांच्याही संमतीनेच आणि कधी कधी तर एकत्रही. मी, अक्षिता, कौस्तुभ आणि अविनाश आता एकत्र राहतो असे अक्षरानेच मला सांगितले. ही कथा म्हणजे एक भाष्य नाही, ते तुम्हीच ठरवायचे. प्रिय मित्रांनो, ही YouTube साईट सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या YouTube साईटवर तुम्हाला आगळे, वेगळे, रोचक, वेधक, वाचनीय आणि काहीसे रोमॅन्टिक, जीवनाशी प्रत्यक्ष जोडणारे साहित्य जसे कथा, कादंबऱ्या, कविता, वैचारिक लेख तुमच्या भेटीला येणार आहेत. तुम्ही ही YouTube साईट अवश्य लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या जीवलग मित्रांना ही YouTube साईट फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.